मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेण्याची शक्यता। कोकाटेंचा राजीनामा होणार का याकडे लक्ष। योगेश चिंता करू नको, मी तुझ्या पाठीशी, काँग्रेसच्या इशाऱ्यावर नाचणारे डान्स बारचा आरोप करतात उपमुख्यमंत्री शिंदेंकडून योगेश कदमांची पाठराखण। शिंदेंच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा डाव, रामदास कदमांचा आरोप। सभागृहात योगेश कदम यांच्यावर आरोप करताना कोण मॅनेज झालं असाही सवाल। ठाकरे बंधूंच्या भेटीमुळे शिंदेंच्या शिवसेनेत होणाऱ्या प्रवेशांना ब्रेक। शिवसेनेत होणारे प्रवेश गेल्या काही दिवसांपासून थांबल्याची चर्चा। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आज राज्यपालांची भेट घेणार, कलंकित मंत्र्यांचे राजीनामे घेण्याची मागणी करणार। अंजली दमानियांकडून सूरज चव्हाण यांच्यावर मानहानीचा दावा दाखल, सकाळी वांद्रे कोर्टात सुनावणी। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंची पोस्टमध्ये राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख। राज ठाकरे शुभेच्छा द्यायला गेले, त्यात राजकारण आणायची गरज नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। नेत्यांच्या मनात ते महाराष्ट्राच्या मनात म्हणणं चुकीचं, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। संग्राम कधी बोलताना घसरतो, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संग्राम जगतापांचे कान टोचले। अहिल्यानगरमध्ये काही दिवसांपूर्वी संग्राम जगताप यांची वादग्रस्त वक्तव्य। पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर संसदेत आज 12 वाजता चर्चा। राष्ट्रीय सुरक्षा परराष्ट्र धोरणावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार, तर उद्या राज्यसभेत चर्चा होणार। मनपा निवडणुकीआधी काँग्रेसला धक्का, कैलास गोरंट्याल यांच्यासह सुरेश वरपुडकर उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार। मराठवाड्यात भाजपची संघटनात्मक ताकद वाढवण्याचा प्रयत्न। वरळीतील कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरेंची वाट पाहत होतो, मात्र उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्तानं आदित्य ठाकरेंना येता आलं नसेल, अमित ठाकरेंची प्रतिक्रिया। राज्यमंत्र्यांना बैठक घेण्याचा अधिकार, शिरसाट माधुरी मिसाळांमधील वादानंतर फडणवीसांकडून स्पष्ट। वादाबाबत पत्र लिहिण्याआधी माझ्याशी बोला असाही सल्ला। पुण्याच्या खराडीतील रेव पार्टीवर पोलिसांची छापेमारी, खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांचा लॅपटॉप आणि मोबाईल जप्त, सर्व आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते क्षयरोग मुक्त नागपूर मोहिमेचा शुभारंभ, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून फिरतं क्षयरोग निदान आणि तपासणी केंद्र सुरू। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा, महाराष्ट्रातील किल्ल्यांमध्ये आजही घुमते। युनेस्कोनं 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींकडून आनंद व्यक्त। मुंबई ॲप आधारित प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी परिवहन मंत्रालयाची खासगी कंपन्यांची बोलणी सुरू। या माध्यमातून मराठी तरुणांना रोजगार देण्याचाही प्रयत्न केला जाणार। राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांचा धडाका, केंद्र सरकारनं दिलेलं उद्दिष्ट पूर्ण करून राज्यात अतिरिक्त 70% कामं। लाडकी बहीण योजनेतील 26 लाख बहिणी अपात्र, चुकीच्या पद्धतीनं लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांवर शासन स्तरावर योग्य निर्णय घेतला जाणार, अदिती तटकरे यांची माहिती। श्रावणी सोमवार निमित्तानं राज्यभरातील मंदिरांमध्ये भाविकांची रीघ। पुण्यातील श्री क्षेत्र भीमाशंकरसह वेरूळच्या घृष्णेश्वर महादेव मंदिरात भाविकांची गर्दी, मंदिरांना आकर्षक फुलांची सजावट। पुण्यात मुसळधार पावसाची हजेरी, खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला। पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। हातनूर धरणाचे 18 दरवाजे 1 मीटरनं उघडले, धरणातून तापी नदीत 32,633 क्युसेक्नं पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस, 364 घरांचं नुकसान, तर सालेकसामध्ये घर पडल्यानं 1 महिला जखमी, हजारो हेक्टर शेती पाण्याखाली। विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह कोकणात पावसाचा जोर कायम। भीमा, पंचगंगा, कृष्णा नदीपात्रात मोठी वाढ, धरणांची पाणी पातळी 68%वर। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।